माझ्या हातात हा क्लू आहे, याच्यात आडवं तिडवं काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे समजा आम्हाला लिहायचं असेल की मोबाईल, तर लमोबाई किंवा लई मोबा असं काहीतरी लिहिलेलं असेल तर तुम्ही ओळखायचं. सगळ्यांनी मदत करू शकता तुम्ही. मोबाईल असं कळलं की मोबाईल पर्यंत जायचं, तिथे दुसरा क्लू ठेवलेला आहे, त्याच्यात ते असं काहीतरी वस्तूचं नाव आडवं तिडवं लिहिलेलं आहे. तिथून मग तिसरा, मग चौथा क्लू, मग पाचवा क्लू. पाचव्या क्लू पर्यंत तुम्ही जर पोहोचलात तर तिथे तुम्हाला 1000 रुपयांचं पाकिट मिळेल. ते पाकिट तुमचं होईल आणि 1.5 मिनिटाच्या आत जर तुम्ही हे सगळं पूर्ण केलं तर तुम्हाला 500 रुपये आणखी बोनस मिळतील. ठीक आहे, हे मी तुमच्या सुपूर्द करतो. पाच मोठ्याने. रिमोट टीव्ही रिमोट. रिमोट टीव्ही रिमोट असंच लिहिले का डायरेक्ट? दे टाका बटे. वा लय भारी. नट वा यंत्र, वाटण यंत्र. ड व च पहार. हा ड व च पहार. चहा पावडर. वा, आसाम मध्ये पण लोक अशी बोलतात. कपडिता. कढीपत्ता. वा वहिनी, तुम्हाला पाकिट मिळालं याबद्दल तुमचं अभिनंदन, सगळ्यांचंच अभिनंदन. पण 1 2 3 4 5 1.5 मिनिटाच्या आत तुम्ही हे पाकिट शोधलं, सगळे क्लू बरोबर ओळखले नातेवाईकांच्या मदतीने, म्हणून हे 500 रुपये बोनस. थँक्यू. आता हाच खेळ देशपांडे वहिनींच्या बरोबर खेळणार आहोत. आता क्लूचा गेम आहे. 5 क्लू आहेत. हा पहिला क्लू आहे, तो मी तुम्हाला देणार. आम्ही वेडी वाकडी अक्षर लिहिलेली आहे त्याच्यात. म्हणजे आता देशपांडे आडनाव आहे ना, तर आम्ही डे पा शेंदे असं असं लिहिलंय. शेंद शो देन असं आडवं तिडवं. जितेंद्र जोशी आहे तर द्र शी जो तेन असं असं लिहिलेलं आहे. तुम्ही ओळखायचं. ते ओळखून तिथपर्यंत गेलात, तिथे दुसरा क्लू आहे, तोही ओळखून तिसरा, मग चौथा, मग पाचवा. 1000 रुपये तुम्हाला मिळतील हा 5व्या क्लूला. पण गंमत अशी आहे की ते मिळाल्यानंतर तुम्हाला आणखी 500 मिळू शकतात बोनस, जर 1.5 मिनिटाच्या आत हे सगळं शोधलं तर. ठीक आहे, वेळ सुरू झाली. काय बरं, कोणीही मदत करू शकतं. हा मोठ्याने वाचा. ग म वॉशिंग मशीन. क गा चहा गाळणी. पंचिंग मशीन. पुढं काय बोलायचं? बदाम खारीक. व्ही व टी कर. व्ही व टी कर. टी कर. टीव्ही कव्हर. पाचही क्लू बरोबर शोधले आणि 1000 रुपयांपर्यंत पोहोचलात वहिनी, आणि तेही 1 मिनिटाच्या आत. हे 500 रुपये बोनस. थँक्यू. आता आजच्या एपिसोडचे होम मिनिस्टर कोण ठरणार, पवार वहिनी की देशपांडे वहिनी? पाहूया लगेचच. पवार वहिनी, देशपांडे वहिनी माझ्या बरोबर आहेत आणि आम्ही खेळणार आहोत आता चक दे इंडिया. नाही, चक दे इंडिया म्हणजे हॉकीशी काही संबंध नाही. हॉकी स्टिक आहे, पण इथे रिंग्स आहेत काही, आणि त्या रिंग्स 1 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त रिंग्स कोण उचलणार ते आपण बघू. एका वेळेला 1 रिंग उचलायची आणि मग ती त्यांच्या टब मध्ये जाऊन टाकायची. आता गंमत अशी आहे की रिंग हाताने नाही उचलायची, याच्याने उचलायची. पण ती कशी उचलायची, तर फक्त याचा वापर करून. म्हणजे कशी, तर हा अहो पण याच्यात अर्धा मिनिट गेला. 1 मिनिटाच्या आत बघू किती रिंग जास्तीत जास्त उचलतात वहिनी. चला घ्या वहिनी, तुमची वेळ सुरू होते आता. चला सुरू झाली.
संपली वेळ संपली. पवार वहिनींच्या रिंग्स आणि देशपांडे वहिनींच्या रिंग्स. पवार वहिनींनी किती रिंग्स टाकल्या ते बघूया आपण. 1 2 3 4 5 आणि 6. 6 रिंग्स पवार वहिनींनी टाकल्या. देशपांडे वहिनींनी 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 6 रिंग्स टाकून पवार वहिनी आजच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठीतर्फे ही छोटीशी भेटवस्तू आणि 9 रिंग्स टाकून आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत देशपांडे वहिनी. त्यांना रूपसंगम तर्फे ही मानाची पैठणी. तर आजचा अहो सगळे म्हणतात यांना उचल उचल. जबाबदारी उचलली ही काय कमी गोष्ट आहे? बायकोला उचलण्यापेक्षा तिची जबाबदारी उचला आणि नवऱ्याकडून उचल घेण्यापेक्षा ती त्याची जबाबदारी उचला. एकमेकांची जबाबदारी उचला. एकमेकांवर प्रेम करा. आनंदात राहा. सुखी संसार करा. थोडेसे भांडा पण भांडून पुन्हा एकत्र या. भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सी यू.